नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपले सरकार या पोर्टलमधून पेमेंट रिसिप्ट पुन्हा एकदा डाउनलोड कशा प्रकारे करायची आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। जर समजा तुम्ही कोणत्याही सर्व्हिससाठी अप्लाय केले असाल, कास्टसाठी असो, नॉन क्रिमिलियर असो, इन्कम असो किंवा डोमेसाइल असो, कोणत्याही सर्व्हिससाठी तुम्ही अप्लाय केले आहात, परंतु तुमच्याकडून पेमेंट रिसिप्ट जी आहे हरवल्या गेला आहे, तर त्या पेमेंट रिसिप्टला तुम्ही पुन्हा एकदा डाउनलोड कशा प्रकारे करू शकता याच्याविषयी आपण माहिती घेऊया। तर त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही तुम्हाला पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्यामध्ये काय अडचण येत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये आपले सरकार महाऑनलाइन हा पोर्टल तुम्हाला ओपन करायचे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता। या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता किंवा न्यू युजर हेअर या बटनावरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे। रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायची तर याचा पण एक व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ पाहून सहजरित्या रजिस्ट्रेशन करू शकता। जसे की या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी डिस्ट्रिक्ट, मोबाईल नंबर, ओटीपी टाकून तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायची आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर यामध्ये तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा तुमचा जे युजर नेम तुम्ही क्रिएट केलात ते युजर नेम, पासवर्ड, जे पासवर्ड तुम्ही सेट केलात रजिस्ट्रेशनच्या वेळेस ते पासवर्ड आणि जे कॅप्चा दाखवते कॅप्चा ॲज इट इज टाकून घ्यायचे आणि तुमचा जिल्हा जे असतील ते सिलेक्ट करायचे। त्यानंतर लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या वेबसाइट वरून तुम्ही ऑलरेडी एका सर्व्हिससाठी तुम्ही अप्लाय केले असतील तर या ठिकाणी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड ऑलरेडी असेल तर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचंय। जसं आपण लॉग इन कराल, जसं की या ठिकाणी मी ऑलरेडी एका सर्व्हिससाठी अप्लाय केलेला आहे। यामध्ये टेम्पररी रेजिडेन्स सर्टिफिकेट म्हणजेच स्थानिक बॅचसाठी मी अप्लाय केलाय। बॅचसाठी जे स्थानिक वास्तव्याचा दाखला लागतो त्यासाठी मी अप्लाय केलाय टेम्पररी रेजिडेन्स सर्टिफिकेटसाठी। तर या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट जी असणार आहे, तुमचा सर्टिफिकेट या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट किंवा डाउनलोड सर्टिफिकेट जे जनरेट झालेली नाहीये आणि तुमचं जे पेमेंट रिसिप्ट आहे या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन पण देत नाहीये। तर पेमेंट रिसिप्ट कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे? पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्यासाठी डिपार्टमेंट डॅशबोर्डचा या ठिकाणी गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर, ऍप्लिकंटचं नाव आणि कोणत्या सर्व्हिससाठी तुम्ही अप्लाय केलात आणि या ठिकाणी रिसिप्ट जे आहे तुम्हाला डाउनलोडचा अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डाउनलोड जे आहे करू शकता। जसं की या ठिकाणी कोणत्या डिपार्टमेंटसाठी, कोणत्या सर्व्हिससाठी तुम्ही अप्लाय केलात, किती पेमेंट केलात, कधी अप्लाय केलात, हे सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्ही प्रिंट या बटनावरती क्लिक करून सहजरित्या तुमचा पेमेंट रिसिप्ट असो किंवा तुम्ही जे अप्लाय केलात कास्ट असो किंवा रहिवासी कोणत्याही सर्व्हिससाठी तुम्ही अप्लाय केलात तर त्यांचे या ठिकाणी रिसिप्ट सहजरित्या पुन्हा एकदा डाउनलोड करू शकता। यामध्ये पेमेंट रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर यामध्ये डॅशबोर्ड मध्ये जे असणार आहे, जर तुमचा सर्टिफिकेट जर जनरेट झाला तर या ठिकाणी सर्टिफिकेट पेंडिंगच्या ऑप्शन मध्ये डाउनलोडचा ऑप्शन दिला जाईल। डाउनलोड या बटनावरती क्लिक करून तुम्ही सहजरित्या तुमचा जे सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता। तोपर्यंत जर तुमच्याकडे तुम्ही अप्लाय केलेला सर्टिफिकेट किंवा पेमेंट रिसिप्ट नसतील तर या ठिकाणी डॅशबोर्ड वरती येऊन सहजरित्या तुम्ही पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता। जेव्हा सर्टिफिकेट अवेलेबल होतील डाउनलोड करण्यासाठी तेव्हा तुमचा पेमेंट रिसिप्टचा जे डाउनलोडचा ऑप्शन आहे ते या ठिकाणी नाहीसा होईल, म्हणजे तुम्ही पेमेंट रिसिप्ट डाउनलोड नाही करू शकत एकदा सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर। अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट रिसिप्ट जे आहे जोपर्यंत सर्टिफिकेट येणार नाही तोपर्यंत तुम्ही पेमेंट रिसिप्ट कितीही वेळा या ठिकाणी आपले सरकार या पोर्टल मधून डाउनलोड करू शकता।
पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्यामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.